फॅशन, लाईफस्टाईल आणि शॉपिंगची मेजवानी घेऊन पेहरावा फॅशन आणि लाईफस्टाईल पुन्हा एकदा संगमनेरमध्ये येत आहे. पेहरावा एक्झिबिशनचे 19वे एडिशन 27 आणि 28 जुलै रोजी मालपाणी लॉन्स संगमनेर येथे भरणार आहे. तसेच सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत हे भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर येथील शारदा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन परशुराम काळे यांचे सुपुत्र ईश्वर परशुराम काळे यांनी नीट UG 2026 परीक्षेत 563 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या गुणवत्तेच्या आधारे त्याला सरकारी कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. ईश्वरच्या या यशाबद्दल त्याचा सन्मान त्यांच्या रायते वाघापूर येथील निवासस्थानी करण्यात आला. यावेळी बाळासाहेब रंगनाथ शिंदे, त्र्यंबकराव शिंदे, विनोद घोलप आणि पत्रकार सलीम शेख यांच्या हस्ते ईश्वर काळे यांचा पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईश्वरच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्याच्या यशाचे कौतुक केले. आमचे शारदा सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय परशुराम काळे यांचे सुपुत्र ईश्वर परशुराम काळे यांनी नीट UGC परीक्षेमध्ये 563 मार्क मिळवून मेडिकलसाठी त्यांचा सरकारी कोट्यातून त्यांना प्रवेश मिळालेला आहे. त्याबद्दल मी आमच्या संपूर्ण रायते वाघापूर पंचकृषीतर्फे या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. परशुराम काळे यांनी आपल्या सेंटरिंग व्यवसाय व गवंडीकाम याच्यातून अतिशय कष्टाने या दोन्हीही मुलांना शिकवले आणि आज ते या परिसराचं नावलौकिक वाढवत आहे. त्याबद्दल खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. योगायोग असा की सिद्धेश्वर हाही IT क्षेत्रामध्ये पुणे येथे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. त्याचाही निकाल त्याच दिवशी लागला आणि ईश्वरचाही निकाल त्याच दिवशी लागला. दोघंही चांगल्या मार्काने पास झाले. हे अतिशय आनंदाचं असा क्षण आहे आणि या निमित्ताने वाघापूर रायते या पंचकृषीमध्ये त्यांनी मानाचा असा तुरा रोवलेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही ग्रामस्थ या नात्याने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण आमच्या शारदा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन परशुराम काळे यांच्या घरी त्यांचा मुलगा ईश्वर परशुराम काळे याला UGC नीटमध्ये 564 बरोबर 563 मार्क पडून त्यांनी जे काही यश संपादन केलं. खूप अतिशय गरीब परिस्थितीमध्ये या परशुरामने सेंटरिंग काम केलं. आत्ताच आमचे मित्र विनोद भाऊ यांनी सांगितले या परिसरामध्ये म्हणजे इतक्या गरिबीतून काम करून पुढे येणारा मुलगा हा पहिलाच म्हणायला हरकत नाही. त्यांचा दुसरं म्हणजे मोठा भाऊ तो सुद्धा IT चांगल्या कंपनीमध्ये आत्ता काम करतो आहे. ज्या दिवशी म्हणजे त्याचं आणि दोघांचं एकाच दिवशी म्हणजे काय योगा म्हणायचं दोघा भावांचं एकाच दिवशी सिलेक्शन झालं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि हे रायते वाघापूर पंचकृषी जे आहे या परिसराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण म्हणजे या परिसरामध्ये मानाचा तुरा या मुलांनी या परिसराच्या याच्यामध्ये डोक्यावर मानाचा तुरा रोवण्याचं काम केलं. त्यामुळं या परिसराच्या वतीनं तसंच आपल्या सर्व रायते वाघापूर ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्व आम्ही त्याचा सत्कार केला आहे. आमचे मित्र सलीमभाई शेख यांनीसुद्धा त्यासाठी म्हणजे खूप योगदान दिलं. सलीमभाईचं सुद्धा मार्गदर्शन असतं. आम्ही सर्व परशुराम काळेच्या पाठीमागं संपूर्ण आमची जी वाघापूर पतसंस्था आहे ही आम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीमागं उभे आहोत. मी त्या निमित्तानं परशुरामचं त्यांची पत्नी दोघांचं पण आभार मानतो. कारण कसं आहे एवढ्या म्हणजे कमी म्हणजे हे असताना त्यांची परिस्थिती नसताना इतकं शिक्षण देणंसुद्धा इतकं सोपं नाही. मुळात आईवडिलांचे सुद्धा मार्गदर्शन त्याला महत्त्वाचे. त्यामुळे आईवडिलांचे सुद्धा आभार मानतो आणि त्यांनासुद्धा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.